सकाळी झोपेतून उठलो, ब्रश काहीच केलं नव्हतं. तसंच घरच्यांनी काम लावलं. म्हणले जा ATM मधनं पैसे ते घेऊन या. मी म्हणलं मी काय चालत जाणार नाही, गाडी द्या आणि मगच जातो. मग ATM ते घेतलं, त्यांनी गाडी दिली. दोन्ही ATM मधनं पैसे काढायचे होते, पण म्हणलं आता दुसरीकडे कुठं जात बसू, एकाच ATM मधनं पैसे काढले. हो का, इथं सगळ्यांनी एक्सपायरी ATM ठेवलेले आहेत. लोकांना असं वाटावं की चालूच ATM आहेत ते, पण ATM जरी चालू असले तर पिन माहिती असला पाहिजे ना. पिन माहिती असल्याशिवाय कसं काय ATM चालणार ते. मग घरी आलो. घरी आल्यावर लगेच निघालो. घरी आल्यावर काकाच्या इथं जायचं होतं मला. आंघोळ ते केली, मस्त आवरलं आणि निघालो काकाच्या इथं. काकाच्या इथं आल्यावर जरा थोडं काम होतं काकाच्या इथं, ते सगळं काम ते केलं. आम्ही लवकरच एका ट्रिपला जाणार आहे, त्याचं पण नियोजन करायचं होतं. मग घरात आलो. घरात आल्यावर बघा ह्या गडीला इतका त्रास दिला त्याला बाहेर जायचं होतं. शेवटी उडी मारली गडीने आणि मगच बाहेर गेला. त्याशिवाय त्याला बाहेर जाऊच दिलं नाही, कारण तेवढ्यात हा गडी आला. ह्याला काल रात्री लय त्रास दिला होता. ते जर व्हिडिओ शूट केला असता तर आजच्या ब्लॉगमध्ये टाकला असता. मग बाहेर आल्यावर बघितलं, बाहेर आल्यावर मस्त राजासारखा हा गाडी बसलाय. ह्याचा पप्पा पण असाच होता. म्हणजे 5-6 मांजर येत ना आमच्याकडं, तर ह्याचा पप्पा पण ह्याचा. मग खाली आलो, कारण की दादाला सोडवायचा होता. दादाला घ्यायला घरी गेलो तर गडी बघा कसा नाचतोय मस्त. मग दादाला म्हणलं चल दादा मी सोडतो, नाही तर दादा चालत चालला होता. दादाला म्हणलं कशाला विनाकारण चालत जातो, गाडी असलं तरी. मग तिथं दादाला सोडलं, पण दादाला सोडताना काही शूट केलं नाही. तरी बघा आमच्या अंगात इतकी मस्ती की आम्ही घरात आईने खायला केलेलं असताना बी आम्ही घेऊन आलोय बाहेरच.